नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते की सर्व मस्त म्हणजे त्याने हेल्दी असेल. तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली. सर्वांना प्रथम श्री स्वामी समर्थत. तर आज 10 वाजता उठले आहे, निवांत. नवरा नाही आहे त्यामुळे काय स्वयंपाकाचं टेन्शन नाही, टिफिनचं टेन्शन नाही आहे, काय नाही आहे. तरी पण किचनमध्ये आहे, कारण आता नवरा नाही त्यामुळे काही जेवणाला तर सुट्टी नाही आहे. तसंही रविवारी आमचं हे सेम रुटीन आहे, पण आज ते नसल्यामुळे मंगळवारीच आम्हाला रविवार असल्याचं फील येत आहे. तर सकाळ सकाळी ते उठल्याच्या नंतर अनुला 11 वाजता स्कूल होती. मग काय तोपर्यंत मला आवरायचं होतं 10 वाजता. 10 ते 11 एक तासामध्ये कसंही करून मला आवरायचं होतं. पहिल्यांदा तानूला दूध गरम करायला ठेवायचं होतं मला. नंतर कॉफीसाठी मला पहिल्यांदा कॉफी घ्यायची होती, कारण जेवण तर काही उशिराच होईल. त्यामुळे मग इथे कॉफी माझ्या एका साईडला कॉफी आणि एका साईडला अनुला दूध गरम करायला, कारण उठल्या उठल्या मग तिला दूध बिस्किट घातलं की मग ती तिच्या स्कूलला जाईल म्हणून. कारण आता स्वयंपाकाला तर टाइम लागणार आहे. मग दुपारी आल्याच्यानंतर छान पोटभर जेवण करेन ती. मग साखर वगैरे टाकलं आणि पहिल्यांदा अनुला दूध गरम करायला ठेवलं आणि नंतर इकडे एका साईडला कॉफी तर मी आता मिक्स करून ठेवत आहे. ती फक्त मला आता उकळून घ्यायची आहे. झाली मग माझी कॉफी तयार. रात्रीच मी आता मुगाची डाळ भिजत घालायला टाकली होती आणि इकडे माझं गरम पाणी आहे, ते गरम पाणी पण मी पेत होते, कारण उठल्या उठल्या मला गरम पाणी प्यायची सवय आहे. तर मुगाची डाळ रात्री भिजत टाकली होती. मग काय सकाळी पहिल्यांदा ती मला कुकरला लावायचा खूप कंटाळा येत होता, मग ती तिथंच लावली. तर मला एक मागच्या वेळेस पण मी असं किचनवर बसले होते तेव्हा मला एक कमेंट आली की तू जिथे करते तिथंच बसते. तर असं म्हणजे मी आता किचनवर बसणं काही गुन्हा नाहीये बघा. बाकीच्या बायका तर किचनवर बसून स्वयंपाक पण करतात. उलट किचनवर बसून काही बायका म्हणजे सगळंच स्वयंपाक वगैरे करतात. तर माझं असं नाहीये, मी किचनवर फक्त थोड्या वेळेसाठी बसते. आता बघा गरम पाणी पिताना म्हणजे पाणी वगैरे पिताना आपण बसायला लागतं, मग ते हॉलमध्ये जायचं परत यायचं असं तसं मला नको वाटतं. मग इथालची तर थोड्या वेळ बसलं तर काही बिघडत नाही. आणि तसंही मला चॉपिंग बोर्ड वापरते की मला किचनवर मी कोणत्याही प्रकारचं म्हणजे काही करत नाही किचन. आणि रोजचा रोज किचन हा पुसलेला असतो, धुतलेला असतो. काही बायका किचनवर चिरतात वगैरे, तसं मला जमत नाही. मी चॉपिंग बोर्डवर चिरते. आणि काही बायका किचन कट्ट्यावर चपात्या वगैरे लाटतात, तर तसं नाही, मी पोळपोळी वेलणं वापरते. त्यामुळे मी पूर्णपणे वेगळे जे काही स्वयंपाकाचं असतं ना ते इन्ग्रेडियंट वापरते. त्यामुळे किचनवर बसणं हे काही चुकीचं नाही आहे. म्हणजे तुम्ही पहिल्यांदा पाहताय का हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा, कारण एकच कमेंट आली बरं का, दुसऱ्यांना कोणाला काही म्हणत नाही, पण एकच कमेंट आली. त्यावर म्हणलं चला आन्सर द्यावा, कारण आता पण मी किचनवर बसले होते. तर इथे येणार छान असं माझं पीठ मळायचं काम चालू आहे, कारण भैयाचं 2-3 दिवसापासून चाललं आहे की मला प्लीज रटाटी कर, प्लीज वरण चकुल्या, तुम्ही ह्याला वरण फळ वगैरे म्हणजे तुमच्या भाषेत काय म्हणतात ना हे प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. आमच्या इकडे ते चकुल्या म्हणतात आणि वरण फळ म्हणतात. आणि माझ्या मामाच्या गावाला मी शिकायला होते त्यामुळे तिकडे रटाटी म्हणत होते, त्यामुळे मग रटाटी पण बघा. आता अनु आतापर्यंत झोपली आहे, कारण कालच्या दिवशी ती खूप जास्त वेळ जागी होती. मग काय 10:30 वाजले आहेत तरी पण अनु झोपलेलीच आहे. मग म्हणलं चला ती झोपू द्या, तोपर्यंत आंघोळ वगैरे करते. 15 मिनिटात सगळं आवरून माझं. नंतर मग उठल्याच्या नंतर तिला काय आंघोळ घालून फक्त 11 वाजता स्कूलला सोडायचं आहे. 15 मिनिटात काय इझी होऊन जातं. नंतर तिला उठली, तिला फ्रेश वगैरे केलं, आंघोळ वगैरे घातली आणि मग तिला दूध बिस्किट खायला घातलं. आणि नंतर मग दूध प्यायचं होतं, तर काय तिच्या हाताने काय तिला प्यायचं नसतं, म्हणजे दूध तिला आवडतच नाही ॲक्च्युली. तिला म्हणलं इकडे कॅमेऱ्यात तरी बघ, तर हसायला येते. नंतर दूध पिता मध्ये पाणी पण प्यायला आवडतं, म्हणजे हे अजिबात चांगलं नाही. तरी पण तिला कोण सांगणार, लहान आहे तोपर्यंत, मोठं झालं त्यांना कळेल. चला मग इट्स ओके. तर इथे अनुला ॲप्रिशिएट करायला लागतं, त्याशिवाय ती दूध हाताने पित नाही. नंतर म्हणलं की थांब मी एकच घोट पेते आणि बास बास बास, गालामध्ये तसंच धरायची तिला सवय. नंतर मग काय तिला स्कूलला सोडवायसाठी गेली, बॅग वगैरे घेतली, टिफिन वगैरे घेतला, वॉटर बॅग वगैरे सगळं घेतलं आणि अनु चालली आहे आता स्कूलला गेल्याच्या नंतर ती 2 तासामध्ये मला सगळं घर हे क्लीन करायचं आहे. घरामध्ये एवढी खराब आहे ना, एवढी घाण आहे ना काय सांगायचं. नंतर अनुला स्कूलला सोडून आले, आल्याच्या नंतर पाहते ते काय घर भरपूर खराब झाले. आणि बघा आता मला इथे एक टॉपिक तुम्हाला मांडायचं आहे. पहिल्यांदा मला ना वरण फळण ते पण बनवून घ्यायचं, त्याची रेसिपी पण शेअर करणार आहे. पण नवरा नसल्याच्या नंतर म्हणजे ते घरी नसल्याच्या नंतर ना एक वेगळंच फिलिंग येतं. म्हणजे बघा दिवसभर त्या जातात कामाला, पण 2 दिवसासाठी कुठं बाहेर गेले ना तर वेगळीच फिलिंग असते. म्हणजे नवरा नसल्यावर घर हे घर अजिबात वाटत नाही. असल्यावर आपण खूप जास्त भांडणं करतो त्यांच्याशी, खूप जास्त तंटा करतो, कारण तेच एक आहेत ना यार इथे. मग त्यांच्याशी नाही भांडायचं तर कोणाशी भांडायचं. पण नसल्याच्या नंतर करमत नाही अजिबात. खरंच ही फिलिंग मला आता जाणवली. म्हणजे असल्याच्या नंतर इतकं मी भांडते त्यांच्याशी, इतकं दंगामस्ती काही चालू असते, पण नसल्याच्या नंतर नाही करमत यार. म्हणजे उठू वाटत नाही, सकाळचं स्वयंपाक करू वाटत नाही, काहीही करू वाटत नाही. कारण कोणासाठी करतोय आपण ना, मुलांसाठी वगैरे. मुलांना अजून काही कळत नाही एवढं, किंवा स्कूलला प्रॉपर असं जात नाही. आणि तुम्ही पण नक्की इमॅजिन करून सांगा मला कमेंटमध्ये की नवरा नसल्याच्या नंतर म्हणजे घरचं अवस्था कशी होती. तर आहे ना ते कुठे गेले आहेत, तुम्ही म्हणतात की यार नवरा आहे, कुठे गेले आहेत. तर ते शिक्षक आहेत, झेडपी स्कूलवर टीचर आहेत. तर त्यांची इलेक्शन ड्युटी आहे. आता सध्या इलेक्शन चालू आहे ना, तर त्याची ड्युटी आहे. हा व्लॉग उशिरा पोस्ट झाला आहे, पण त्यांची ड्युटी ही मंगळवारीच होती. आणि सॉरी व्लॉग आहे ना आपले उशिराच येत आहेत, कारण मागचे पेंडिंगचे व्लॉग भरपूर होते. तर आहे ना इथे ना रात्रीची चपाती होती. मग चला म्हणलं तिला वेगळं काहीतरी पिझ्झा ट्राय करूया. मागच्या वेळेस पण पिझ्झा मी ट्राय केला होता, खूपच सुंदर झाला होता, पण माझ्याकडे चीज आणि पनीर नव्हतं आता. मग काय मी इथे ना छान अशी बारीक
कट केलं. कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर होती माझ्याकडे थोडीशी, मग ते सगळं टाकलं मी. पहिल्यांदा तेल लावायचं बरं का पॅनला, म्हणजे तव्याला पहिल्यांदा तेल लावायचं, तूप लावायचं, नंतर आहे ना एकदम मीडियम गॅस ठेवायचा आणि चपाती पहिल्यांदा दोन्ही साईडनी भाजायची, त्याला दोन्ही साईडनी तूप तेल लागलं पाहिजे. आणि नंतर वरून आपल्याकडे जे आहे ना ते सगळं टाकायचं. तुम्ही ना मिरच्या वगैरे छोट्या छोट्या कट करून टाकू शकता, चाट मसाला टाकू शकतात. आता पलीकडे माझं वरणफळ बनवायचं, माझं सगळं साहित्य मी बाजूला काढलं, लसूण, कोथिंबीर, मिरच्या, कढीपत्ता वगैरे सगळं मला फोडणी देण्यासाठी ते बाजूला काढलं आहे. आता इकड साईडला माझं ना चाट मसाला वगैरे सगळं टाकलं आहे, फक्त आपल्याला ते फोल्ड करायचं आहे. आता माझा चाट मसाला मी कुठे ठेवला आहे तेच मला आठवत नव्हतं, म्हणजे मी आता जस्ट बाहेर काढलं होतं पण कुठे ठेवलं होतं. मग पलीकडे ठेवलेला आठवला, मग काय वरून टाकलं, मीठ थोडंसं टाकलं आणि अजून काय टाकावं, मग थोडंसं दही टाकलं. दहीने म्हणजे मला आता दही आता म्हणजे सगळ्या पदार्थात, म्हणजे भाजी चपाती आपण चुरली तर त्याच्यामध्ये पण दही आवडतं. तर भात, जो सुका भात असतो ना आपला पांढरा भात, तर त्याच्यामध्ये पण मला दही टाकून मला खूपच जास्त आजकाल आवडायला लागले. आजकाल दहीचं प्रमाण एवढं झालं ना माझ्या शरीरासाठी, म्हणजे रोजच मला दही खावं वाटते. वरण हे सकाळीच मी आता इकडे शिजवून घेतलं आहे, तर फक्त मला त्याला फोडणी द्यायची आहे आणि पीठ पण वळून घेतलं आहे मगाशीच. तर फक्त मला त्याच्या फोडी बनवून, म्हणजे पिठाचे लाटायचं पहिल्यांदा पीठ आणि ते कापायचं आणि ते त्यामध्ये फक्त टाकायचं. तुमच्या वेगवेगळ्या तुमच्या आवडीनुसार वेगवेगळे शेप तुम्ही देऊ शकतात. तर इथे ना फोडणी जशी आपण रेग्युलर वरणाला देतो ना सेम तशीच द्यायची आहे. तेलामध्ये किंवा तुपामध्ये तुम्ही फोडणी देऊ शकता. तर एक अर्जंट फोन आला मग मला पार्सलवाल्याचा, मग काय हे असंच सोडून मला जावं लागलं, पहिल्यांदा पार्सल आणावं लागलं. तर 2 मिनटं होते माझ्याकडे त्यांना यायला, त्यामुळे मग काय इथे अर्धी फोडणी दिली आणि अर्धी म्हणलं आल्याच्यानंतर द्यावा. आणि गॅस इकडचा चालूच होता, कारण त्याला मीडियम फ्लेमवर आहे ना, जे पिझ्झा असतो ना त्याला मीडियम फ्लेमवर थोड्या वेळ ठेवायचं असतं. तर पार्सल आला आहे, थोड्या वेळाने दाखवते तुम्हाला काय आहे. पहिल्यांदा आपण स्वयंपाक करून हे असंच ठेवलं होतं. मग आल्या पहिल्यांदा तो गॅस बंद केला आणि खूप कुरकुरीत असा आपला पिझ्झा तयार होता. म्हणजे मला तर पर्सनली अशी शिळी चपाती असतं ना तर त्याचं असं बनवायला मला खूप जास्त आवडतं. रेग्युलर बनवणार जशी फोडणी देतो ना तसं सगळं कांदा, टोमॅटो वगैरे सगळं टाकायचं छोटे छोटे चॉप करून आणि ते सगळं फोडणी द्यायची छान अशी. तर इकडे मी आता त्याला छान असं कट करते पिझ्झाला आणि छान असं मस्तपैकी स्वयंपाक करता करता पिझ्झा खाऊन घेते. कारण सकाळी फक्त कॉफी पिली होती, मग भूक लागली होती. रात्री फक्त भातच केला होता, त्यामुळे मग काय सकाळ सकाळ भूक लागतेच आणि उशिरा उठलं होतं, त्यामुळे मग रात्रभर पोट मोकळं. त्यामुळे मग पटापटा इथे आता मी पहिल्यांदा फोडणी करून घेते. आणि ना वरणफळला पाणी जास्तच लागतं बरं का, कारण ते नंतर ते एवढं घट्ट होतं ना, जेव्हा आपण कणकेचे तुकडे टाकतो ना, पिठाचे तुकडे, त्यावेळी ते इतकं घट्ट होतं ना, त्यामुळे पहिल्यांदा स्टार्टिंगला पाणी जास्त टाकायचं आणि चवीनुसार मीठ टाकायचं. आणि तिखट पण तुमच्या आवडीनुसार मिरच्या वगैरे तुम्ही टाकू शकतात. वरून अजून वेगळी मिरची कोणती असेल ती तुम्ही यामध्ये टाकू शकता. थोडंसं मी लिंबू पिळलं, लिंबाने एक वेगळीच टेस्ट येते ना, आमच्याकडे लिंबू आहेत भरपूर, त्यामुळे संपवायचं काम चालू आहे. पहिल्यांदा इथं मी पिझ्झा खाऊन घेतला आणि नंतर मग आता पिठाचे फक्त तुकडे करायचे होते मला, चपाती लाटून त्याचे तुकडे करून मग ते आता टाकायचे आहेत. पहिल्यांदा मी पीठ छान असं मळून घेतलं आणि नंतर मग त्याला म्हणलं की नंतर लाटूया, कारण उकळी आल्याच्या नंतर आपल्याला टाकायचं असतं. उकळत्या पाण्यातच उकळत्या वरणातच आपलं हे टाकायचं आहे. पहिल्यांदा मी छान असं माझा पिझ्झा खाऊन घेतला, नंतर छान असं वरण उकळलं होतं, मग काय लाटलं आणि छान असं वरतीच टाकलं. त्यामध्ये बघू शकतात आपल्या चकुल्या किती छान झाल्या आहेत ना. तर सगळं नाही टाकलं अजून बरं का, अजून चालू आहे माझी प्रोसेस. पण म्हणलं की चला थोडंसं दाखवूया, कारण आम्ही बाहेर, मला वाटतं मोबाईल चार्जिंग नव्हती का स्टोरेज नव्हता. हा स्टोरेजचा खूपच जास्त प्रॉब्लेम येत आहे आता. तर इथे ना सगळं आता मी ना वरणफळमध्ये सगळं आपलं जे काही चकुल्या आहेत, जे काही पिठाचं बनवलं आहे, फक्त लाटायचं पीठ. जसं चपाती बनवतो, चपाती फक्त भाजायची नाहीये, त्याची चाकूने शंकरपाळ्या कसे कापतो ना तसे फक्त मोठ्या आकाराचं कापायचं, जसं करंजा कापण्या करतो तसं. तर ते फक्त आपल्याला असं टाकायचं आहे. छान अशा आपल्या चकुल्या इथे तयार आहेत. तर एका साईडला मी ना 2 चपात्या पण करून घेतल्या, कारण म्हटलं आणून नाही खाल्लं तर मग तिला चपाती लागेल, कारण ती तिखट जास्त खात नाही. तर मग मी ते चपाती पण करून घेतली आणि चकुल्या पण आपल्या तयार आहेत. किचन पण थोडंफार आवरलं आहे, बाकीचं आवरायचं आहे आता. चला म्हणलं सोबतच आवरूया. तर चपाती थोडीशी भाजायची राहिली होती, पटकन जेव्हा वरणफळ बनवायचं होतं ना तेव्हा चपाती पण बनवून घेतली इथे मी. तर रात्रीच्या चपात्या होत्या त्या पहिल्यांदा मी इथे बाजूला टाकल्या आणि ही चपाती पहिल्यांदा ठेवून दिली, कारण ती गरम गरमच तशीच मग गरमच चांगली लागते. तर इथे ना बाकीचं सगळं तवा वगैरे घासायचं होतं नंतर, मग म्हणलं चला कढईसोबतच घासता येईल नंतर. मग त्यावर झाकून ठेवलं, थोडंसं म्हणलं शिजायला तर मदत होईल, कारण थोडंसं जाडजाड माझ्याकडून राहिलं होतं. थोडं पातळच करा चपाती, म्हणजे कसं ते पटकन शिजतं होतं. पण त्याला आता मला 10 मिनिटं तरी लागतेच. मग काय तोपर्यंतच मी इथे गॅस वगैरे पण पूर्ण क्लीन करत आहे. म्हणजे गॅसवरचा अजून पदार्थ झाला पण नाही तरी पण गॅस मला क्लीन करायची सवय आहे बरं का, पहिल्यापासूनच आहे. तुम्हाला आहे की नाही असं सवय कमेंटमध्ये नक्की सांगा. म्हणजे आपल्या भाजी वगैरे चाललेली असते तरी पण आपल्याला गॅस हा क्लीन करायचा असतो आणि ही सवय असते बरं का. ज्या त्या टायमाला केलं ना तर नंतर मग आपल्याला कंटाळा येत नाही. त्यामुळे मग मी ना त्याच टायमाला इथे करून घेते. तर मला रात्रीची भांडी वगैरे सगळं आवरून घ्यायचं होतं. तर छान असं किचन मी आवरून घेतलं आहे. नंतर आले बेडमध्ये, बेडची टाईम आहे आता. बेडमधलं काय ब्लँकेट वगैरे काढलं की लगेचच मग बेड क्लीन होतो आणि उशा वगैरे सगळं वरती ठेवायचं. तर ना बेडशीट 2-4 दिवसाला असं चेंज करावं लागते, पण
पिलो कवर चेंज करायचं मला खूपच जास्त कंटाळा येतो. ते सगळे एकात एक असतं तरी पण मला चेंज करायचं कंटाळा येतो, त्यामुळे इग्नोर करा बरं का ते. बाकीचं मग रूम वगैरे सगळं आवरलं, आले बाल्कनीमध्ये थोडंसं मला झाडांना रोजचं पाहावं लागतं की कसं काय ग्रोथ झाली आहे किंवा कोणत्या झाडाला फुलं आली आहेत. फळं तर नाही आहेत माझ्या झाडांना, तर कोणत्या झाडाला फुलं वगैरे आली आहेत. तर आता मी कोथिंबीर वगैरे लावलं होतं ना, तर ते पण छान असं ग्रो झालं आहे. तुम्हाला ते नंतर दाखवतेच. नंतर आले आहे हॉलमधलं पहिल्यांदा बघा अनुची सायकल काय इकडे तिकडे आहेत. आता नवीन आहे म्हणून थोडे दिवस तिला आतमध्ये खेळू देणार आहे. जेव्हा ती बाहेर ग्राउंडवर खेळायला नेईन सायकल, त्याच्यानंतर काय बाल्कनीमध्येच राहील. नंतर मग हॉलमधलं सगळं मी आता इथे आवरायला लागली आहे. अनुचे कपडे वगैरे काय सगळं तसंच होतं. मी सकाळी ना काहीच नाही आवरलं, काय सांगते. उशिरा उठल्याच्या नंतर आपली अशीच धावपळ होती आणि मग नवरा घरीच्या नसल्याच्या नंतर तर काय अजून कंटाळा वगैरे येतो. तर ना खूपच दिवसानंतर व्हॉइस ओव्हर करत आहे, त्यामुळे थोडंसा म्हणजे अबब होतंय. तर त्याच तुम्ही समजून घेताल, आय होप समजून घेताल. तर इथे ना बाहेर सगळी कपडे काढले होते, कारण मला आतमध्ये एक पर्स माझी हरवली होती आणि ती सापडतच नव्हती. मग काय सगळे कपडे वगैरे काढले आणि त्यामध्ये नेमके पैसे होते आणि उद्या म्हणलं चला वडापाव खाऊया आपण. मग भैया आता येताना आणेल वडापाव वगैरे, ते समोसा वगैरे आणणार होता. तर बघू आता आल्याच्या नंतर काय काय आणणार आहे. त्याच्याजवळ दिले ते रात्री पैसे की आण बाबा तू सकाळी भैया सकाळीच गेला. नंतर मग तो गेल्याच्या नंतर मी झोपले निवांत, 10 वाजता उठले. तर भैयाने हे मला 5 रुपयाचा पॅटीस बघा एवढूसा भेटतो आणि 5 रुपयाचा वडापाव, 5 नाही 7 रुपयाला वडापाव केला आहे आता. तर मग हे छान एन्जॉय करतो आम्ही आता. आणि नंतर मला एक पार्सल मागाशी रिसीव्ह झालं होतं, तर तेच म्हणलं चला आता ओपन करून घेऊया. तर यामध्ये ना काय आलं आहे आता ते बघूया, आपण ओपन करूया. तर ओपन इथे करत आहे मी. मला वाटते यामध्ये फेविक्राईलचे ते करायला आले आहे. मला आहे ना असे आर्ट करायला खूप जास्त आवडतं. चला म्हणलं मग आपण असं ट्राय करूया. पण ही खूपच छोटी अशी बॉटल आली आहे. तर म्हणलं की चला हे थोडेसे आपण म्हणजे थोडेसे तरी होतील आणि खूप सारे बॉटल आहेत ना, त्यामुळे मग काही टेन्शन नाही आहे. बघू शकतात खूप सारे कलर आहेत यामध्ये आणि आपण ग्लासला ह्याचा आर्ट करू शकतो. ॲक्च्युली हे ग्लाससाठी आहे, पण मला बॉटल्स आहेत माझ्याकडे किंवा मी वेगवेगळं आर्ट करते ना, तर त्यासाठी हे म्हणजे उपयोगी पडेल मला. आता कसं काय आर्ट करणार आहे ते उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पाहायला मिळेल. उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्कीच दाखवेल. तर इथं ग्राउंडवर आले होते नंतर 5 वाजता. अनु छान खेळत होती माती वगैरे, पण मला खूप बोर झालं कारण कोणच नव्हतं ग्राउंडवर. मग काय आणि रोज येतो ग्राउंडला ना, तर आज म्हणजे मला मूडच नव्हता आज जायचा, पण म्हणलं चला जाऊयात अनुसाठी. आली आणि ग्राउंड पण पूर्ण मोकळं त्यामुळे बोर होते, त्यामुळे फक्त निवांत बसते. अनु खेळते माती, तिची मातीची खेळणी पण आणायची विसरली. घरी आल्याच्या नंतर चला म्हणलं थोडंसं आर्ट करूया आपण, उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवते. व्हिडिओ मी इथं संपवते. एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.